Good afternoon, students. Am I audible? Good afternoon, ma'am. Good afternoon. Okay, are you comfortable in English or Marathi, or should I use both the languages? दोन्हीतनं पण सांग. ओके, ठीक आहे. मग जिथं टेक्निकल टर्म्स येतील तिथं मी इंग्लिश प्रेफर करेन, म्हणजे जिथं खूपच गरज आहे. बाकीचं मी तुम्हाला कम्प्लिटली मराठीत एक्सप्लेन करेन, ठीक आहे? ओके. ओके, सो 2 मिनिटात आपण चालू करूया. जरा मुलं ऍड होईपर्यंत थांबू. टोटल स्ट्रेंथ किती आहे तुमच्या क्लासची? येस, व्हॉट? 33. 33. ओके, ठीक आहे. मग आपण अजून एक 2 मिनिटं वाट बघू आणि मग लेक्चर स्टार्ट करूया. स्क्रीन दिसते माझी? हॅलो स्टुडंट्स. हो. ओके, ओके. सो वी विल स्टार्ट नाऊ. पहिल्यांदा मी माझी इंट्रोडक्शन देते, मग आपण ऍक्च्युअल सिलेबसकडे जाऊयात. ओके. माय नेम इज निमिषा देवल. मी मागील 2 वर्ष झालं जावा घेते इंजिनिअरिंग साइडचा. ओके. मागचे 2 वर्ष झालं मी जावा घेते, त्यामुळे आता ह्या वेळेस तुम्हाला जावा ऍडव्हान्स मध्ये आहे. तर इंजिनिअरिंगला दोन्ही एकत्र असतं, कोर जावा आणि ऍडव्हान्स जावा. तुम्हाला इथे सेपरेट दिलेला आहे. त्यामुळे तुमचा डिटेलमध्ये कोर जावा झालेला आहे. त्यामुळे ऍडव्हान्स जावा शिकताना तुम्हाला फारसा त्रास नाही होणार. ओके. ऍडव्हान्स जावाच्या आधी, म्हणजे मला हा सगळा प्रोग्राम स्टार्ट करायच्या आधी कोर जावाचे कन्सेप्ट कुणाचे क्लिअर नाहीत असं कुणी आहे का? म्हणजे कुठेतरी प्रॉब्लेम्स आहेत असं कुणी आहे? ओके. तसा काही प्रॉब्लेम नाहीये ना कोर जावाची? ओके, ठीक आहे. मग मी काय करते, आधी सिलेबस आपण बघूया. सिलेबस नुसार आज इंट्रोडक्शन, म्हणजे आता 2 तास आहेत तुमचे, आत्ताचा एक आणि लंच ब्रेक नंतरचा. तर आता मी तुम्हाला इंट्रोडक्शन देते सिलेबस वरून. इन्स्टॉलेशन आधी आपण कंप्लीट करून घेऊयात, ठीक आहे? कारण तुम्हाला सर्व्हर इन्स्टॉल करावा लागेल. त्याचसोबत इक्लिप्स यूज करा किंवा नेटबीन्स यूज करा, जी तुम्हाला प्रेफर, म्हणजे जो तुम्हाला युजफुल वाटेल, ज्याला तुम्ही कम्फर्टेबल आहात, तो GUI तुम्ही यूज करू शकाल. मग मी तुम्हाला आता इथे इन्स्टॉलेशन सांगणार आहे अपाचे टॉमकॅटचं. त्याच्यानंतर इक्लिप्स मधून तुम्ही कसं यूज करू शकणार आहात सर्वलेट हे सांगणार आहे. पण त्याच्या आधी आपण एकदा सिलेबस काय आहे हे चेक करूया. मीनवाईल जर मला कुठेही तुम्हाला वाटलं की माझं नेट, म्हणजे मी तुम्हाला माझं स्क्रीन दिसत नाही किंवा माझा आवाज येत नाही, तर मला प्लीज इंटरप्ट करा. कारण नेटवर्क इश्यूज असतात हे तुम्हालाही माहिती झालेलं आहे. त्यामुळे जर तुम्हाला वाटलं की स्क्रीन शेअर झालेली दिसत नाहीये किंवा माझा आवाज येत नाहीये, तर मध्ये कधीही इंटरप्ट करा. ओके. Now see, this is your syllabus.
टोटल 4 चॅप्टर्स आहेत तुम्हाला. 100 मार्क्सची थेअरी म्हणजे 70 मार्काची थेअरी पेपर आहे आणि 30 मार्काची तुम्हाला ISCचे आहेत. ओके, तर तुम्हाला 70 मार्कासाठी प्रिपेअर करायची थेअरी. तर त्याच्यासाठी लागणारे जे काही एक्झाम्पल्स असतील म्हणजेच तुमचे प्रोग्राम्स किंवा क्वेश्चन्स, MCQs, हे जेवढे मला पॉसिबल आहेत तेवढे मी तुम्हाला शेअर करत जाईन तुमच्या ग्रुपला. ओके, फर्स्ट चॅप्टर संपू दे, त्यानंतर मी तुम्हाला त्या फर्स्ट चॅप्टरशी रिलेटेड स्टडी मटेरियल शेअर करेन. सो फर्स्ट चॅप्टर इज अ सर्वलेट. तर सर्वलेट मध्ये काय आहे तर फर्स्ट CGI. ओके, आता आपण हे जे सगळ्याचे डिटेल्स बघणार आहोत जसं चॅप्टर सुरू करू. फक्त आता तुम्ही एक ओव्हरव्ह्यू घेऊ आणि मग आपण डायरेक्ट चॅप्टरला स्टार्ट करूया. तर फर्स्ट चॅप्टर मध्ये सर्वलेट आहे. दिस इज द पार्ट ऑफ ॲडव्हान्स जावा. ओके, तर CGI मध्ये काय होत होतं तर वेब सर्व्हिसेसच होत्या, पण तिथं मल्टिपल कॉपी जेव्हा जनरेट होतात त्यावेळेस त्या जनरेट करताना स्लो होत होती सिस्टीम. तर ते अवॉइड करण्यासाठी सर्वलेट ही कन्सेप्ट समोर आली. तर त्याचे फीचर्स काय आहेत ते आपण वन बाय वन बघत जाणार आहोत. तर आता तुम्ही सर्वलेट यूज करून तुमचे वेब पेजेस डिझाईन करू शकता. त्याचबरोबर जर तुम्हाला डेटाबेस कनेक्टिव्हिटी करायची असेल तर ती सुद्धा करता येते. ती आपण नेक्स्ट चॅप्टर्स मध्ये चेक करू शकतो. ओके, JSP. दिस इज द सेकंड चॅप्टर. थर्ड चॅप्टर आहे हायबरनेटचा आणि लास्ट स्प्रिंग. ओके, तर हे तुमचे मेन 4 चॅप्टर्स आहेत ॲडव्हान्स जावाचे. ओके, नेक्स्ट पार्ट आहे तो तुमचा रेफरन्सेस. तुम्ही हे रेफरन्स बुक्स रेफर केलेत तरी चालेल. ठीक आहे, कारण आता आपण डिटेलमध्ये शिकणार आहोत सगळ्या गोष्टी. सगळ्याचं कॉम्बिनेशन करून मी तुम्हाला सांगत जाईन दरवेळेस. त्याहून तुम्हाला स्टडी करताना रेफरन्स हवा असेल तर तुम्ही हे रेफरन्स बुक्स यूज करू शकता. नेक्स्ट पार्ट आहे तो तुमचा प्रॅक्टिकल्सचा. ठीक आहे, तर प्रॅक्टिकल्सची एक लिस्ट सेपरेट दिलेली आहे. ती तुम्ही कदाचित बघितलेली पण असेल. सो दिस इज द प्रॅक्टिकल लिस्ट फॉर ॲडव्हान्स जावा. तर आता हे जे फर्स्ट 5 प्रॅक्टिकल्स आहेत ते फर्स्ट चॅप्टर वरती आहेत. तर जेव्हा आपण लेक्चर घेतोय त्याच वेळेत ह्यातले एक एक प्रोग्राम्स कंप्लीट होतील किंवा कव्हर होत जातील. आणि जर ज्यावेळेस ऑफलाईनचे चान्सेस होतील त्यावेळेस मग तुमचं ऑफलाईन मध्ये होईल प्रॅक्टिकल्स. आणि जरी नाही झालं तर तुम्हाला त्या त्या पॉइंट मध्ये मी तुमचे ते प्रोग्राम्स कव्हर करीन. ओके, एनी क्वेरीज? नो. ओके, ठीक आहे, मग आपण नो. सिलेबसला स्टार्ट करायचं. हो. ओके, हो. ह्याला POE वगैरे नाहीये. डायरेक्ट फर्स्ट म्हणजे थेअरी पेपर आहे. ओके, ॲडव्हान्स जावाचा मी आता सिलेबस दाखवला. त्याला थेअरी पेपर आहे 70 मार्काचा आणि 30 मार्काची ISC. ओके, आणि नेक्स्ट प्रॅक्टिकल 100 मार्क्स. ओके, त्यातले 60 मार्क्सचं तुमचं प्रॅक्टिकल आहे. ओके, ठीक आहे, मग आता आपण डायरेक्टली सुरुवात करूया. ओके, सो फर्स्ट पॉइंट इन अवर सिलेबस इज सर्वलेट इंट्रोडक्शन. ओके, ठीक आहे, फक्त मला इंटरप्ट करा जर माझा कुठं आवाज नाही आला किंवा स्क्रीन विजिबल नाही झाली तर. ठीक आहे, आता आपण डायरेक्टली सर्वलेट कडे बघूयात. सर्वलेट टेक्नॉलॉजी इज यूज टू क्रिएट अ वेब ॲप्लिकेशन. हे त्याचं मेन यूज आहे. सर्वलेट कशासाठी यूज करणार आहेत तर वेब ॲप्लिकेशन्स डिझाईन करण्यासाठी. तुमचं WT झालंय वेब टेक्नॉलॉजी? हो. 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 झालंय, ओके. म्हणजे तुम्हाला हो. सगळे टॅग्स माहित आहेत. राईट, म्हणजे आता तुम्हाला सगळे टॅग्स माहित आहेत त्यामुळे तुम्हाला वेब पेज कसं डिझाईन करायचं ह्याची सगळी प्रोसेस माहित आहे. तर आता सर्वलेट मध्ये काय करावं लागणार आहे तुम्हाला, हे जे सर्व्हर साइड आणि क्लायंट साइड स्क्रिप्टिंग आहे. ओके, तर त्यासाठी मिडल पार्ट जो असणार आहे म्हणजे जो मेन पोर्शन असणार आहे पेजेस डिझाईन करण्याचा तो वेब टेक्नॉलॉजीवर डिपेंड आहे. म्हणजेच तुमचे सगळे टॅग्स यूज होतील इथे. प्लस तुमचं कनेक्टिव्हिटी कोणासोबत असणार आहे तर जावा सोबत. म्हणजे जावाचे जे काही स्वतःचे फीचर्स आहेत, उप्स कन्सेप्ट, राईट, त्याचा तुम्हाला यूज करून तुम्ही वेब टेक्नॉलॉजी जास्त स्ट्रॉंग बनवू शकणार आहे. ओके, हे त्याचं बेसिक रिझन आहे सर्वलेट शिकण्यामागचं. वन मोर थिंग, सर्व्हर साइड यू कॅन सी हिअर, सर्व्हर साइड स्क्रिप्टिंग आहे आणि डायनॅमिक वेब पेजेस डिझाईन करू शकता.
वेब टेक्नॉलॉजी यूज करून तुम्ही मोस्टली स्टॅटिक पेजेस डिझाईन्स केले होते, राईट? पण जर तुम्ही सर्व्हलेट यूज करायला लागलात तर तुमचं डायनॅमिक वेब पेज तयार होईल. म्हणजेच तुम्हाला जेव्हा डेटाबेस कनेक्टिव्हिटी करायची असेल त्यावेळेस तो एक प्लस पॉईंट तुम्हाला सर्व्हलेट यूज करून ऍड होतोय. नेक्स्ट पार्ट, सर्व्हलेट टेक्नॉलॉजी इज रोबस्ट अँड स्केलेबल बिकॉज ऑफ जावा लँग्वेज. मी आता तुम्हाला म्हटलं कारण की उप्स कन्सेप्ट जावाच्या पण इथे यूज करणार आहे प्लस वेब टेक्नॉलॉजी असं कॉम्बिनेशन असणार आहे. त्यामुळे ही स्केलेबल आहे आणि रोबस्ट म्हणजे इझी यूज करायला इझी आहे. नेक्स्ट, बिफोर सर्व्हलेट CGI इज देअर, कॉमन गेटवे इंटरफेस. But to overcome the drawbacks of CGI, servlet is in front of us. ओके, तर आता त्याचे काय ड्रॉबॅक्स होते ते आपण नेक्स्ट स्लाइड मध्ये बघणार आहे. ओके, तर पहिल्यांदा CGI यूज होत होती स्क्रिप्टिंग लँग्वेज म्हणून. नाउ इट इज कन्वर्टेड इनटू सर्व्हलेट, सर्व्हर साइड प्रोग्रामिंग लँग्वेज. ओके, there are many interfaces and classes in servlet API, then servlet, generic servlet, HTTP servlet, servlet request and response. These are the some APIs. Okay, we will see one by one because each interface and class having its own use. ठीक आहे, त्यामुळे आपण वन बाय वन बघणार आहे. जसं प्रत्येकाचा यूज येईल तसं आपण प्रत्येक इंटरफेस कसा वर्क होतो, क्लास कसा वर्क होतो, त्याच्या मेथड्स कोणत्या आहेत, त्या कशा यूज करायच्या, त्या आपण वन बाय वन शिकत जाणार आहे. जसं तुमचं सिलेबस पुढे जाईल तसं. तर इनिशियली आपण बघूयात कॉमन गेटवे इंटरफेस म्हणजे काय. Common gateway interface is nothing but a technology enables the web server to call an external program and pass HTTP request information to the external program to process the request. म्हणजे काय करतोय आपण, एक्सटर्नल प्रोग्राम यूज करतोय. ठीक आहे, म्हणजे तुम्हाला आधी रिक्वेस्ट येणार आहे. कॉमन गेटवे इंटरफेस मध्ये काय होत होतं तर तुम्हाला आधी एक रिक्वेस्ट येणार होती क्लायंट साइड करून, ती प्रोसेस होणार होती थ्रू HTTP. त्याच्यानंतर ती डिफरंट पार्ट मध्ये डिवाइड होणार होती. का तर ती कशाची प्रोसेस आहे, प्रोसेस म्हटल्यानंतर त्याचं थ्रेड मध्ये कन्वर्जन झालं, राईट? तुम्हाला ही कन्सेप्ट माहित आहे कम्प्लिटली OS मधली? येस, प्रोसेसेस अँड थ्रेड्स, वेदर यू नो इट? येस स्टुडंट्स? ओके, तर Yes. आता या ओके, तर प्रोसेस ही डिवाइड होत होती थ्रेड्स मध्ये आणि थ्रेड यूज करून परत त्याचा ऍक्च्युअल यूज काय आहे हा चेक करून मग त्याचं वेब पेज ऍज अ रिस्पॉन्स म्हणून युजरला दिलं जायचं CGI मध्ये, कॉमन गेटवे इंटरफेस मध्ये. पण ही सगळी प्रोसेस होत असताना तुमचा प्रोसेसरला लोड जास्त येत होता. ठीक आहे, कारण ती रिक्वेस्ट ऍक्सेप्ट करायची, त्याच्यानंतर त्याचं डिवायडेशन थ्रेड्स मध्ये करायचं आणि मग त्याचा आउटपुट जनरेट करून मग त्याचा रिस्पॉन्स जनरेट करायचा. ह्याचा लोड कुणावर येत होता तर प्रोसेसरवर. त्यामुळे ह्याचे जे काही ड्रॉबॅक्स आहेत ते चेक करूयात आता. तर देअर आर मेनी प्रॉब्लेम्स इन CGI टेक्नॉलॉजी. व्हाय? इफ नंबर ऑफ क्लायंट्स इन्क्रीजेस इट टेक्स मोर टाइम टू सेंडिंग दी रिस्पॉन्सेस. ओके, म्हणून प्रोसेसर लोड घेत होता. का तर त्याला प्रत्येक वेळेस एक रिक्वेस्ट आली की त्याला कन्वर्ट करत बसावं लागायचं. फॉर इच रिक्वेस्ट इट स्टार्ट्स अ प्रोसेस अँड द वेब सर्व्हर इज लिमिटेड टू स्टार्ट दी प्रोसेसेस. ओके, म्हणजे कॉमन गेटवे इंटरफेस यूज होत असताना प्रत्येक रिक्वेस्टसाठी त्याला एक प्रोसेस असाइन व्हायची आणि ती प्रोसेस परत थ्रेड्स मध्ये डिवाइड व्हायची. त्याच्यामुळे वेब सर्व्हरला जास्त लोड यायचा आणि तो लोड कोण हँडल करायचा तर प्रोसेसर हँडल करायचा. सो टू अवॉइड सच अ प्रोसेसेस conflict, new part comes in front of us, that is the servlet. Then next drawback काय आहे, it uses platform dependent languages, that is C++ and Perl. Platform independent languages म्हणजे काय? Yes, anybody can give me answer? I will give its answer, but जर कुणाला माहिती असेल तर सांगा. What is mean by platform independent? Yes? Okay, 1 minute, I will explain it. Yes? Mayuri? कोणत्याही प्लॅटफॉर्मवर वर्क करत नाही. स्टँड करेक्ट, अलोन असते. स्टँड अलोन, बरोबर आहे. सगळ्यांना माहिती आहे प्लॅटफॉर्म इंडिपेंडंट? कारण ह्याच्यावरती एखादा MCQ येऊ शकतो म्हणून विचारलं. नसेल तर मी अजून एकदा रिवाइज करते, काही प्रॉब्लेम नाही.
ओके लिसन. आता सी सी माहिती प्लस आहे. प्लस माहित आहे सगळ्यांना? ओके ठीक आहे. मग जावा कशी आहे तर प्लॅटफॉर्म इंडिपेंडंट सांगा आहे ना मॅम. म्हणजे बरं ठीक आहे मी एकदा रिपीट करते ठीक आहे. प्लॅटफॉर्म इंडिपेंडंट म्हणजे काय? आता तुम्ही सी सी प्लस प्लस ह्या लँग्वेजेस ऑलरेडी शिकल्यात. तर जेव्हा तुम्ही ह्या दोन लँग्वेजेस शिकत असायचा त्यावेळेस काय असायचं तर तुम्ही पहिल्यांदा तो प्रोग्राम सेव्ह करायचा आणि सेव्ह झाल्यानंतर कंपायलेशन आणि इंटरप्रिटेशन ॲट अ टाइम व्हायचं. ओके. कंपायलेशन आणि इंटरप्रिटेशन ॲट अ टाइम व्हायचं. पण जावामध्ये काय करता तुम्ही आधी प्रोग्राम सेव्ह करता. फर्स्ट कंपाईल करता. कंपाईल झाल्यानंतर त्याची डॉट ओके. म्हणजेच जेव्हा तुम्ही प्रोग्राम कंपाईल करताय त्यावेळेस तुमची जावाची जी फाईल आहे ती कशामध्ये कन्वर्ट होतीये तर बाईट कोडमध्ये कन्वर्ट होते आणि मग तो बाईट कोड तुम्ही एक्झिक्यूट करता म्हणजेच इंटरप्रेट करता. तर तो जो बाईट कोड आहे तो तुम्ही कुठल्याही सिस्टीमवर नेलात जिथे जावा इन्स्टॉल्ड आहे अशा कुठल्याही सिस्टीमवर मग त्याची विंडोज असू दे ओएस किंवा उबंतू असू दे लिनक्स असू दे ठीक आहे म्हणजे तुमची ओएस कोणतीही असू दे पण तिथं जावा इन्स्टॉल आहे आणि जर तुम्ही तो बाईट कोड त्या मशीनवरती नेलात तर तुमचा तो बाईट कोड एक्झिक्यूट होतो. पण तशी ती फॅसिलिटी सी किंवा सीपीपीला नव्हती. म्हणून जावा ही प्लॅटफॉर्म इंडिपेंडंट आहे आणि सी आणि सी प्लस प्लस प्लॅटफॉर्म डिपेंडंट आहे. ओके. म्हणून सीजीआय म्हणजे कॉमन गेटवे इंटरफेसला रिस्ट्रिक्शन्स आले का तर जर तुम्हाला एखादी बाईट कोड शेअर करायचं असेल तर ती फॅसिलिटी सी आणि सी प्लस प्लस लँग्वेजेस यूज झाल्यामुळं प्रोव्हाइड होत नव्हती. ओके. सो दीज आर दी बेसिक डिसएडव्हान्टेजेस ऑफ कॉमन गेटवे इंटरफेस. तर तुम्हाला एखादा क्वेश्चन जर विचारला गेला थेरीमध्ये तर डिसएडव्हान्टेजेस ऑफ सीजीआय असं विचारलं जाऊ शकेल. ओके. तर ह्याचे डिटेल्स पण मी तुम्हाला प्रोव्हाइड करेन ज्यावेळेस नोट्स वगैरे दिल्या जातील किंवा तुम्ही एवढे पॉईंट्स जरी लक्षात ठेवलेत तरी तुम्ही त्याचा आन्सर डिस्क्राईब करू शकता. ओके. Next, now to overcome these drawbacks, we have moved towards the servlet. Okay, so first we will see what are the advantages of a servlet. Advantages nothing but the features. Okay, now you can see in diagram. फर्स्ट रिक्वेस्ट आली सर्व्हरकडे राईट. ती रिक्वेस्ट येतानाच थ्रेड फॉर्मॅट मध्ये आली. लक्षात येते सुरुवातीला जेव्हा तुम्ही कॉमन गेटवे यूज करत होता कॉमन गेटवे इंटरफेस त्या केसमध्ये काय होत होतं पहिल्यांदा रिक्वेस्ट येत होती ऍज अ फॉर्मॅट ऑफ अ प्रोसेस आणि ती परत थ्रेड मध्ये डिवाइड होती आणि ती थ्रेड मध्ये डिवाइड करायला प्रोसेसरला वेळ लागायचा. आता इथे काय होतंय तुम्ही ऑलरेडी जावा यूज करताय जावामध्ये थ्रेड्सची फॅसिलिटी अवेलेबल आहे त्यामुळे डायरेक्टली जी रिक्वेस्ट येते ती थ्रेड फॉर्मॅटमध्ये येते आणि मग ती प्रोसेस होऊन डायरेक्ट रिस्पॉन्स युजरला भेटतो. ओके. सो दिस इज द प्रोसेस ऑफ रिक्वेस्ट अँड रिस्पॉन्स. त्याच्यामध्ये प्रोसेसरला कमी लोड येतो कारण की ती डायरेक्टली थ्रेड फॉर्मॅट मध्ये येते. त्याच्यामुळे काय होणार आहे तुमचा परफॉर्मन्स वाढणार आहे राईट. सर्व्हलेट यूज करताना ह्या वेब सर्व्हरच्या यूजमुळे तुमचा परफॉर्मन्स वाढणार आहे अँड you can see here better performance because it creates a thread for each request not a process. लक्षात येते कॉमन गेटवे इंटरफेसला प्रोसेस येत होती त्याचं थ्रेडमध्ये डिवायडेशन होत होतं. पण इथे काय होतंय येतानाच थ्रेड फॉर्मॅटमध्ये रिक्वेस्ट येते त्यामुळे प्रोसेस जनरेट व्हायचा विषयच नाही डायरेक्ट एक एक थ्रेड बिकॉज यू नो थ्रेड इज अ लाईट वेट प्रोसेस. त्याच्यामुळे बाय डिफॉल्ट प्रोसेसरचा लोड कमी होतोय. पोर्टेबिलिटी बिकॉज इट युजेस जावा लँग्वेज कारण की जावा ही प्लॅटफॉर्म इंडिपेंडंट आहे त्यामुळे तुम्ही कुठेही त्याचा कोड म्हणजे सर्व्हर जर डिवाइड केला पार्टिशन्स पाडले तर त्या कुठल्याही पार्टिशन मध्ये तुम्ही इझिली तो प्रोग्राम एक्झिक्यूट करू शकता. म्हणजेच रिक्वेस्ट कुठल्याही थ्रू कुठल्याही लोकेशननी ऍक्सेस होती. देन रोबस्ट JVM manages servlet so we don't need to worry about the memory leak, garbage collection, etc. जावा व्हर्च्युअल मशीन ही सगळी प्रोसेस हँडल करते राईट. का तर जावा व्हर्च्युअल मशीन मध्येच तुमचे जे काही बाईट कोड्स आहेत किंवा त्याचे जे थ्रेड पार्टिशनिंग आहे गार्बेज कलेक्शन आहे हे सगळं मेमरी अलोकेशन वगैरे तुमचं JVM मध्ये होतंय. ओके. सो दिस इज दी रोबस्ट प्रोसेस. देन सिक्युअर बिकॉज इट यूज अ जावा लँग्वेज. यू नो जावा लँग्वेज ही सिक्युअर आहे कारण ती यूज करून तुम्ही डिफरंट अँटीव्हायरसेस सुद्धा डिझाईन करू शकता. ओके. कारण बाईट कोड कन्व्हर्जन होतं आणि बाईट कोड आपण इझिली चेंज करू शकत नाही. बरोबर आहे.
त्याच्यामुळे these are the main advantages of a servlet over the CGI. That's why we are using the servlet to designing the web applications. Understood? येस. ह्याच्यामध्ये कुणाला येस. ओके, कुणाला काही शंका आहे त्याच्यामध्ये? नाही. नाही. हो मॅम. ओके, ठीक आहे. ओके, नेक्स्ट पार्ट कडे जाऊयात मग आपण आता. नेक्स्ट पार्ट आहे सर्वलेट एपीआय. ठीक आहे, मग मी आता तुम्हाला सर्वलेट एपीआय काय आहे हे फक्त सांगते. त्याच्यानंतर आपण अपाचीचं इन्स्टॉलेशन बघूयात, अपाची टॉमकॅट सर्व्हरचं. ठीक आहे, आणि तो इन्स्टॉल कसा करायचा, स्टार्ट कसा करायचा, शटडाऊन कसा करायचा ही प्रोसेस बघूयात, कारण ह्याला वेळ लागेल. त्याच्यानंतर अपाची तुम्ही इक्लिप्स थ्रू कसं ओपन करू शकता जार फाईल यूज करून तेच चेक करूयात. ओके, हे दोन पार्ट झाल्यानंतर मग आपण आपल्या ऍक्च्युअल प्रोग्रामिंग कडे जाणार आहेत. ओके, वन मोर थिंग, आता तुमच्या कुणाकडे म्हणजे सगळ्यांकडे लॅपटॉप किंवा मशीन्स आहेत का नाहीत? आहेत. आहेत का? कुणाकडे नाही असं कोणी आहे? पुन्हा आहेत पुन्हा आहेत मॅडम काय? नाही माझ्याकडे. बरं बरं, ओके. आता ज्यांच्याकडे लॅपटॉप मशीन नाहीये त्यांनी काय करा माहिती का, मी स्टेप बाय स्टेप तुम्हाला सांगत जाईन प्रोसेस. ठीक आहे, आपण कुठून कुठे मुवमेंट्स करतोय ह्याची मी वन बाय वन मी तुम्हाला इथं शो करते. म्हणजे माझे मशीनची स्क्रीन शेअर केली त्यामुळे तुम्हाला व्यवस्थित दिसतंय. ठीक आहे, मग मी तुम्हाला एक एक प्रोसेस सांगत जाते, जी तुम्ही कुठेतरी शॉर्ट मध्ये लिहून घ्या. चालेल? हो. ओके, ठीक आहे. हो. तर आधी आपण सर्वलेट एपीआय काय आहे चेक करू, मग आपण इन्स्टॉलेशन कडे जाऊ. मी वन बाय वन स्टेप तुम्हाला डिक्टेट करते आणि इथं शो पण करते, म्हणजे तुम्हाला प्रोसिजर लक्षात येईल. जरी लॅपटॉप नसला तरी तुम्हाला इमॅजिन होईल आपण काय करतोय. ठीक आहे? ओके, सो फर्स्ट वी विल सी व्हॉट इज मीन बाय सर्वलेट एपीआय. Okay, Servlet API is nothing but the javax.servlet and javax.servlet.http. का तर आपण रिक्वेस्ट आणि रिस्पॉन्स या दोन गोष्टी ऍट अ टाइम करणार आहे. जेव्हा रिक्वेस्ट येते त्यानंतर त्याचा रिस्पॉन्स जनरेट करणे, त्यामुळे तुम्हाला ही दोन्ही पॅकेजेस लागणार आहेत. एक आहे तो javax servlet आणि दुसरं आहे ते javax servlet http. का तर तुम्ही वेब पेजेस डिझाईन करणार आहात. ओके, त्यामुळे http चं पण पॅकेज लागेल. Then packages, and in that packages interfaces and classes are there. त्या कशासाठी तर सर्वलेट एपीआय डिझाईन करण्यासाठी. तर नेक्स्ट पार्ट सर्वलेट मध्ये म्हणजे पहिलं पॅकेज काय आहे आपलं javax servlet. त्याच्यामध्ये डिफरंट इंटरफेसेस आहेत, क्लासेस आहेत दॅट आर यूज बाय द सर्वलेट ऑर वेब कंटेनर. तुम्ही आता इथे डायग्राम मध्ये वेब कंटेनर पाहिला होता. मी अजून एकदा डायग्राम दाखवते. हे बघा, इथे वेब कंटेनर दिसतोय तुम्हाला. तर तो जो वेब कंटेनर आहे त्याच्यासाठी तुम्हाला पॅकेजेस लागतात, कारण की ही जी प्रोसेस आहे ती हँडल कुणा थ्रू होणार आहे तर पॅकेजेस थ्रू. ओके, these are not specific or to any protocol. म्हणजेच आता तुम्ही कोणतं पॅकेज यूज करता त्यावर डिपेंड आहे. आता इथे कोणताही प्रोटोकॉल तुम्ही यूज करत नाही. प्रोटोकॉल म्हणजे टीसीपी, युडीपी लाईक दिस. ओके, तर इथे तुम्ही सध्या ह्या पॅकेजमध्ये javax.servlet मध्ये कोणताही प्रोटोकॉल यूज करत नाहीत, पण इथे हायपरटेक्स्ट ट्रान्सफर प्रोटोकॉल यूज करताय, राईट? तर ह्याचा मेन यूज काय आहे तर रिक्वेस्ट अँड रिस्पॉन्स. जे तुम्ही घेताय युजर कडनं रिक्वेस्ट घेताय आणि युजरला त्याचा रिस्पॉन्स देताय, त्याचे सगळे क्लासेस जे आहेत आणि इंटरफेसेस ते ह्या पॅकेजमध्ये आहेत. ओके, सो आता वन बाय वन आपण कोणते पॅकेजेस मध्ये कोणते क्लासेस आणि इंटरफेसेस आहेत ह्याचा फक्त एक ओव्हरव्ह्यू घेऊयात. त्या प्रत्येक पॅकेजवर डिपेंड असणारे तुमचे प्रोग्राम्स असतील, त्यामुळे ते तुम्हाला ऑटोमॅटिकली सवय होऊन जाईल त्याची. ठीक आहे, तर पहिल्यांदा सर्वलेट पॅकेज बघूयात आपण. या सर्वलेट पॅकेज मध्ये एवढे सगळे इंटरफेसेस आहेत आणि हे सगळे क्लासेस आहेत. तर मी आता तुम्हाला फक्त नावं सांगते, त्यातले आपण काही क्लासेस आणि इंटरफेसेस डिटेल मध्ये बघणार आहोत. ओके, तर फर्स्ट आहे इंटरफेस सर्वलेट, सर्वलेट रिक्वेस्ट अँड रिस्पॉन्स, देन रिक्वेस्ट डिस्पॅचर. तर हे
पहिले 4 इंटरफेसेस आहेत ते पण डिटेलमध्ये बघणार आहेत आणि हे जे बाकीचे तुम्हाला दिसत आहेत हे पण कव्हर होणार आहेत, पण काही प्रोग्राम मध्ये म्हणजे सगळे एकाच प्रोग्राम मध्ये कव्हर होणार नाहीत. जिथं ज्याची गरज पडेल तिथं आपण ते कव्हर करणार आहेत. मग मी त्या वेळेस तुम्हाला त्याचा यूज सांगेल, कसं यूज करायचं, त्याच्यात मेथड्स कोणत्या आहेत हे त्या वेळेस मी सांगेल. सेम विथ क्लासेस, जेनेरिक सर्वलेट, इनपुट आउटपुट स्ट्रीम. इनपुट आउटपुट स्ट्रीम ऑलरेडी तुम्हाला कोर जावा मध्ये सिम्पल वालं इनपुट आउटपुट स्ट्रीम झालेले. तर सर्वलेट साठी तुम्ही युजर कडनं इनपुट घेऊ शकता, कारण वेब पेजेस म्हटल्या तुम्हाला युजर कडनं इनपुट घ्यावं लागू शकेल काही केसेसला. युजरला आउटपुट पण द्यावं लागेल. ठीक आहे, त्यामुळे ह्या क्लासेसची तुम्हाला गरज पडेल. त्याच्यानंतर एक्सेप्शन, एक्सेप्शन हँडलिंग तर व्हायलाच पाहिजे, राईट? Okay, can anybody give me the answer about what is mean by exception? Yes, exception म्हणजे काय कोणीतरी सांगू शकेल? Yes, एरर किंवा प्रॉब्लेम. error किंवा problem. Okay, anybody else? Okay, आन्सर करेक्ट आहे, पण एक्सेप्शन आपण एरर डायरेक्टली म्हणू शकत नाही, कारण की एक्सेप्शन म्हणजे काय असतं, सिंटॅक्टिकली तो कोड करेक्ट आहे. सिंटॅक्टिकली कोड करेक्ट आहे, पण काही गोष्टी अशा आहेत की त्या आपण डायरेक्टली तशा यूज करू शकत नाही, म्हणजे डिवाइड बाय झिरो. सिंटॅक्टिकली तो आपलं बरोबर असतो लिहिलेलं. सपोज मी लिहिलं 10 डिवाइड बाय 0. सिंटॅक्स काय सांगतो तुम्हाला, 1 व्हेरिएबल डिवाइड बाय सेकंड व्हेरिएबल. सिंटॅक्स बरोबर आहे, पण आपण एखाद्या व्हॅल्यूला 0 ने डिवाइड केलं तर ऍक्च्युअल मध्ये ते इन्फिनिटी असतं, पण आपण इथे इन्फिनिटी म्हणू शकत नाही, का तर तो कोड तसाच रन होत राहील. ठीक आहे, तर अशा केसेस म्हणजे एक्सेप्शन झालं. तर अशाच तुम्हाला सर्व्हर साईडला पण एक्सेप्शन्स येऊ शकतील. सपोज मी डेटाबेस कनेक्टिव्हिटी केली आहे, ओके, पण माझ्या डेटाबेसमध्ये काहीच नाही, एम्प्टी डेटाबेस आहे, किंवा डेटाबेसचं नाव वेगळं आहे आणि तिथं वेगळं इन्सर्ट झालंय. तर अशा केसमध्ये कनेक्टिव्हिटी प्रॉपर नाही झाली, तर त्या गोष्टींना ती एरर नसून ती एक्सेप्शन झालं. तर ते हँडल करण्यासाठी एक्सेप्शनचे पण क्लासेस प्रोव्हाइड केलेले आहेत. ओके, नेक्स्ट, हे कोणाचे इंटरफेसेस आणि क्लासेस झाले तर javax.servlet या पॅकेजचे. नेक्स्ट पॅकेज आहे javax-servlet.http. ओके, आता हे जे सगळे क्लासेस आणि इंटरफेसेस आहेत ते प्रोटोकॉलशी रिलेटेड आहेत. हायपरटेक्स्ट ट्रान्सफर प्रोटोकॉल. ठीक आहे, त्याचं जर तुम्ही सगळं कोडिंग करणार आहात ते हे पॅकेजेस यूज करून करणार आहात. तर आता ह्याच्यामध्ये कुकीज येणार आहेत, त्याच्यानंतर सेशन हँडलिंगचं पूर्ण पोर्शन येणार, म्हणजे हे तुम्हाला वरचे सगळे इंटरफेसेस दिसत आहेत 3 पासून 8 पर्यंतचे, तर हे सगळे तुमचे सेशन हँडलिंग साठी यूज होणार आहेत. ओके, आणि त्याच्यानंतर इथले पण क्लासेस जे काही आहेत ते तुम्हाला सेशन हँडलिंग साठी लागणार. ओके, सो दीज आर दी API. तर नेक्स्ट पार्ट आहे तो फर्स्ट प्रोग्राम आहे आपला सर्व्हलेटचा. तर आता तुम्हाला फर्स्ट प्रोग्राम रन करायचा असेल तर पहिल्यांदा तुम्हाला सर्व्हर इन्स्टॉल करावा लागेल. ओके, तर अजून 10 मिनिटं आहेत, जिथपर्यंत होईल तिथपर्यंत मी तुम्हाला सर्व्हर सांगते, त्याच्यानंतर आपण तिथं स्टॉप करू आणि लंच ब्रेक नंतर राहिलेला पार्ट बघू. ओके, हो. एनी क्वेरीज? ओके, ठीक आहे. मग आता मी डायरेक्ट इन्स्टॉलेशनच्या पार्टकडे जाते. तर फर्स्ट तुम्हाला काय करायचं आहे, अपाचे टॉमकॅट सर्व्हर डाउनलोड करून घ्यायचं आहे. ओके, तर मी आता एक एक प्रोसेस दाखवते. तुम्ही डायरेक्ट गुगलला गेलात आणि अपाचे टॉमकॅट एवढं जरी टाकलं तरी तुम्हाला डिफरंट सर्व्हर्स दिसतील. लेटेस्ट व्हर्जन आहे टॉमकॅट 9. तर मी इनिशियली म्हणजे मी आता 2 वर्ष झालं टॉमकॅट 7 यूज करते, कारण की दरवर्षी एक व्हर्जन अपडेट होतंय. मागच्या वर्षी टॉमकॅट 8 आलाय, आता ह्या वर्षी टॉमकॅट 9 आलेलं आहे. तर टॉमकॅट 7 मी ऑलरेडी इन्स्टॉल केलेला आहे, पण मी स्टेप बाय स्टेप तुम्हाला सगळी प्रोसेस सांगते. तर इथून तुम्हाला ते डाउनलोड करून घ्यायचंय. आता डाउनलोड करताना तुम्हाला तुमची मशीन चेक करावी लागेल. ओके, लॅपटॉप किंवा मशीन, विंडोज आहे का किंवा
अदर कुठल्या OS मॅक असेल, लिनक्स असेल, उबंतू असेल. त्याच्यानंतर ती 32 बीट आहे का 64 बीट आहे हे चेक करावं लागेल. ओके, तर इथं दिसतंय सगळ्यांना का झूम करू दे? हो दिसतंय. दिसतंय? हा. तर इथं डाव्या साईडला तुम्हाला इथं ऑप्शन्स दिसतात, अपाची टॉमकॅट, डाउनलोड, डॉक्युमेंटेशन. ओके, तर ह्याच्यामध्ये तुम्हाला डिफरंट व्हर्जन्स दिसतील बघा. इथून जरी गेला तरी तुम्ही तिथेच येणार आहे. आणि आता सध्या टॉमकॅट 10 पण आलेला आहे, पण तुम्ही जे लेटेस्ट आहे त्याच्यापेक्षा एक न मागचं घेतलं तरी चालेल, कारण की त्याच्यात अजून अपडेट्स होत असतात. ठीक आहे, तर आता इथं तुम्ही बघू शकता झिप फाईल, मोस्टली झिप फाईलच डाउनलोड करायची. ठीक आहे, ही एक झिप फाईल आहे टार. आता झिप फाईल तुम्ही विंडोजसाठी यूज करू शकता. टार फाईल असेल तर लिनक्स किंवा उबंतू. त्याच्यानंतर 32 बीट तुमचं विंडोज असेल तर हे यूज करा, 64 असेल तर ही यूज करा किंवा हे. ओके, तर आता ह्याच्यापैकी तुम्हाला तुमच्या रिक्वायरमेंटनुसार म्हणजे तुमचं कसं मशीन आहे त्यानुसार ह्यातलं एक कुठली तरी झिप फाईल डाउनलोड करायची. तर त्या झिप फाईल डाउनलोड केल्यानंतर, ओके, ही झिप फाईल माझी 7 वाली. त्याच्यानंतर मी ही एक्स्ट्रॅक्ट करून घेईल. एक्स्ट्रॅक्ट कशी करणार तर राईट क्लिक, एक्स्ट्रॅक्ट हिअर. ओके, तर ही तुमची अपाचीची फाईल एक्स्ट्रॅक्ट झाली. तर एक्स्ट्रॅक्ट केल्यानंतर तुम्हाला एक फोल्डर दिसेल, राईट? आणि त्या फोल्डरमध्ये हे सगळे पॅकेजेस असणार आहेत. ओके, तर आता तुम्हाला काय करायचं आहे तर ते वन बाय वन सगळे एक एक तुम्हाला चेक करत जायचे का, तर तुम्हाला आता इन्स्टॉलेशन करायचंय. तर आता इथे तुम्हाला फोल्डर्स दिसत असतील, बिन, कॉन्फिग, लायब्ररी फाईल्स, लॉग फाईल्स, टेम्प म्हणजे मीन्स टेम्पररी, वेब ॲप्स आणि वर्क, हे मेन फोल्डर्स झाले. तर आता ह्याच्यातले तुम्हाला कुठल्या फोल्डर्स मध्ये जायचंय तर ते मी सांगते, कारण तुम्हाला आता सर्व्हर स्टार्ट करायचंय. तुम्ही नुसतं झिप अनझिप केली म्हणून तुमचा सर्व्हर स्टार्ट होतो असं नाही, तर तुम्हाला काही फाईल्स मध्ये चेंजेस करावे लागतात. तर मी आता ते वन बाय वन सांगते. तर आता ह्याच्यामधला कॉन्फिगर नावाचा जो फोल्डर आहे त्याच्यामध्ये जायचं. तर इथे तुम्हाला 4 फाईल्स दिसत आहेत, XML फाईल्स, कंटेक्स्ट, सर्व्हर, टॉमकॅट युजर्स अँड वेब. तर ह्यातली पहिली फाईल ओपन करायची आहे सर्व्हर डॉट XML. ओके, मी परत एकदा रिपीट करते. मी टॉमकॅट सर्व्हर डाउनलोड करून घेतला झिप फाईल मधला, त्याला अनझिप केला. अनझिप केल्यानंतर मी अपाची टॉमकॅट त्याचं व्हर्जन नेम असेल ते त्याच्यामधल्या कॉन्फ म्हणजे कॉन्फिगर नावाच्या फोल्डर मध्ये गेले. त्याच्यातली सर्व्हर डॉट XML फाईल तुम्हाला ओपन करायची. ओके, सगळ्यांना दिसते व्यवस्थित? तर आता हो. ह्याच्यामध्ये, ओके, हो. ह्याच्यामध्ये तुम्हाला पोर्ट नंबर सेट करायचा आहे. का तर तुम्हाला जेव्हा सर्व्हर स्टार्ट करायचा आहे तर तो पोर्ट नंबर यूज करून तो सर्व्हर स्टार्ट करावा लागतो. ठीक आहे, त्यामुळे जो तुम्ही इथं पोर्ट नंबर सेट करताय तो तुम्हाला कनेक्टिव्हिटीसाठी लक्षात ठेवायचा आहे. नाव यू कॅन सी इथं बरेच तुम्हाला पोर्ट नंबर दिसतील. सर्व्हर पोर्ट आहे, त्याच्यानंतर नेक्स्ट म्हणजे आपण स्क्रोल करत गेलो तर तुम्हाला इथं कनेक्टर पोर्ट दिसेल. ओके, तुम्हाला वेगवेगळे पोर्ट्स दिसतील. तर ह्याच्यातलं तुम्हाला कुठला यूज करायचा आहे तर हा वाला कनेक्टर पोर्ट 9999. म्हणजे जेव्हा आपण बाय डिफॉल्ट पोर्ट नंबर आहे तो 4x9 आहे. मग तुम्हाला जो हवा आहे तो पोर्ट नंबर तुम्ही सेट करू शकता. तुम्हाला पोर्ट नंबरची रेंज माहिती आहे आता. ठीक आहे, तर तुम्हाला जो हवा आहे तो पोर्ट नंबर सेट करू शकता. तो कशासाठी आहे तर HTTP म्हणजेच वेब पेजेस. ओके, हायपरटेक्स्ट प्रोटोकॉल साठी. आणि हा चेंज केल्यानंतर फाईल सेव्ह करायची. ओके, कंट्रोल S करा किंवा इथून जाऊन आहे तिथं सेव्ह करायची फाईल आणि फाईल क्लोज करायची. ओके, तर आता ज्यांना लिहून घ्यायचं असेल त्यांनी एवढा पार्ट व्यवस्थित लिहून घ्या. चेंजेस कुठं करायचे आहेत तर सर्व्हर डॉट XML मधल्या ह्या लाईनला चेंजेस करायचे. ओके, तुम्ही तो पार्ट लिहून घ्या, मग आपण पुढे जाऊयात. याच्यात काय चेंजेस करायचे मॅम? जर तुम्हाला पोर्ट नंबर चेंज करायचा असेल, म्हणजे काही जणांना स्वतःचा पोर्ट नंबर हवा असतो. हा जो पोर्ट नंबर आला ना 4x9,
तो बाय डिफॉल्ट असतो, म्हणजे जेव्हा तुम्ही डाउनलोड करता ना त्याच वेळेस. आता सपोज मला 8080 द्यायचा असेल पोर्ट नंबर, तर तो तुम्ही इथे लिहू शकता. हे 4 x 9 आहेत ना, त्याच्या जागी 8080 लिहून सेव्ह करू शकता. म्हणजे जेव्हा तुम्हाला सर्व्हर स्टार्ट करायचं तेव्हा हा पोर्ट नंबर द्यायचा असतो. ओके. हा. मग मी आता 9999च ठेवते, कारण की तो डिफॉल्ट असल्यामुळे तुमच्या इझिली लक्षात राहील. ओके. नेक्स्ट. लिहिलाय सगळ्यांनी? हा एवढीच फक्त टॅग लिहून घ्या कनेक्टर वाली. ओके. त्याच्यानंतर ही फाईल सेव्ह करायची आणि क्लोज करायची. त्याच्यानंतर नेक्स्ट फाईल तुम्हाला जी चेंज करायची आहे ती web.xml. लास्टची दिसतीये web.xml. तर आता ह्याच्यात काय करायचं आहे ते सांगते. First listen. We shall enable directory listing by changing listing from false to true and the default servlet. तर आता ह्याच्यामधला मेन पोर्शन काय आहे तुमचा, तर सर्व्हलेट नेम्स. त्याच्यामधला फक्त तुम्हाला चेंजेस करायचे. तर इथे तुम्हाला दिसतंय सर्व्हलेट नेम. ओके. डिफॉल्ट आहे इथे सर्व्हलेट नेम, तो तसाच ठेवायचा आहे. पण इथे चेक करू शकता लिस्टिंग. लिस्टिंगच्या खाली इथे तुम्हाला ट्रू करायचं आहे. ओके. इनिशियली ते फॉल्स असतं, पण ते तुम्हाला ट्रू करायचं आहे. का? तर जेव्हा तुम्ही एखादं सिस्टीम डिझाईन करायला लागताल, म्हणजे वेब पेजेस, तर ते सिक्युअर्ड पाहिजे. ओके. तर ती सिक्युरिटी प्रोव्हाइड करण्यासाठी परम व्हॅल्यूज ज्या आहेत ना त्या आपण ट्रू करतो. ओके. जर तुम्ही परम व्हॅल्यूज फॉल्सच ठेवल्या तर ती सिक्युअर्ड नाही होणार. त्यासाठी आपण त्या सिक्युअर करण्यासाठी फॉल्सचा आपण ट्रू करणार आहे. ओके. त्यामुळे ह्या पोर्शन मध्ये फक्त आपण परम व्हॅल्यूज ज्या आहेत त्या फॉल्सच्या ट्रू केल्यात आणि ती फक्त सेव्ह करायची आणि क्लोज करायची. ओके. फाईल सेव्ह करायची आणि क्लोज करायची. ओके. लिहिलेत सगळ्यांनी? हो. ओके. अँड वन मोर थिंग. मी आता आपलं जे मीटिंग म्हणजे आपलं लेक्चर चालू आहे ते मी रेकॉर्ड करते. जर तुम्हाला वाटत असेल की तुम्हाला ह्याच्या लिंक्स हव्यात, तर जेव्हा ते रेकॉर्डिंग माझ्याकडे येतं त्यावेळेस मी तुम्हाला त्याच्या लिंक्स पण शेअर करत जाईन. ठीक आहे? हो. ओके. नेक्स्ट. आता ही झाली आपली web.xml. थर्ड फाईल आहे ती टॉमकॅट. पण ह्याच्यात सध्या तरी चेंजेस नाहीत करावे लागणार आहेत. जर तुम्हाला गरज पडली तर. टॉमकॅट मध्ये काय असतं ते सांगते. जर टॉमकॅट सर्व्हर म्हणजेच काय आहे, दिस इज द एक्झिक्युटेबल प्रोग्राम अँड स्क्रिप्ट्स दॅट केप्ट इन द बीन लायब्ररी. का तर ते तुम्हाला इन्स्टॉल झालेली फक्त स्टार्ट करण्यासाठीच असतं. ह्याच्यात तुम्हाला असं काही करायची गरज नाही, म्हणजे चेंजेस करण्याची कुठली गरज नाहीये. ओके. तरी पण मी एकदा ओपन करून दाखवते. रिलोडेबल. ओके. इथे तुम्हाला कंटेक्स्ट म्हणून एक टॅग दिसेल. ओके. टॉमकॅट सर्व्हर्स, टॉमकॅट रोल. ओके. तर हे बाय डिफॉल्ट दिलेलं आहे. ह्याच्यात आपल्याला चेंजेस करण्याची काही गरज नाहीये. त्यामुळे हे तुम्ही डायरेक्टली सेव्ह करू शकता. ओके. तर टॉमकॅट सर्व्हर मध्ये चेंजेस करण्याची गरज नाही. ही कंटेंट म्हणून फाईल आहे. त्याच्यामध्ये रिलोकेटेबल एक टॅग असतो. तो फक्त तुम्हाला ट्रू करावा लागतो. ओके. यू कॅन सी हिअर. हा जो रिलोडेबल टॅग आहे तो फक्त ट्रू करायचा. म्हणजे तुम्ही रिफ्रेश करता पेजेस, राईट? ते फक्त रिफ्रेश प्रत्येक वेळेस व्हायला पाहिजे. त्यासाठीचा तो टॅग आहे. तो फक्त फॉल्स आहे तो ट्रू करून घ्यायचा. ओके. फक्त तुम्हाला तेवढेच चेंजेस करायचे. बाकी सगळे ऑलरेडी दिलेले असतात. फक्त आता तुम्हाला सर्व्हर स्टार्ट करायचं.
तर ह्या 4 फाईल्स मध्ये आपण कुठे चेंजेस केले? सर्व्हरला एक चेंज केला पोर्ट नंबर साठी. वेबला चेंज केलं काय? परम व्हॅल्यूज फॉल्सची ट्रू केली आणि कंटेक्स्ट मध्ये रीलोडेबल जो टॅग आहे तो ट्रू केला. एवढे 3च पॉइंट्स आपण चेंज केले. ओके? एनी क्वेरीज? सर्व्हर स्टार्ट करायचं आता? ओके, सर्व्हर स्टार्ट करू दे. हो. ओके. हो. हो. नाव सी. आता परत तुम्हाला बॅक यायचं इथून बिन मध्ये जायचंय. ओके, बिन मध्ये तुम्हाला इथं स्टार्टअप नावाची एक बॅच फाईल दिसतेय. त्याला डबल क्लिक करायचं. ओके, आता इथे तुमचं सर्व्हर स्टार्ट होतंय. ओके, असं ही जेव्हा विंडो येईल त्यावेळेस तुमचा सर्व्हर प्रॉपरली स्टार्ट झाला. आणि हे बघा इथे इथे अजून प्रोसेस चालू आहे. सर्व्हर स्टार्टअप हा जेव्हा मेसेज आला तेव्हा म्हणजे तुमचा ऍक्च्युअल सर्व्हर स्टार्ट झालाय. आता तो तुम्ही ऍक्सेस करायचा. आता तो ऍक्सेस कसा करू शकताल तर ते चेक करा. ऍक्सेस करताना वेब पेज वर जायचंय. तुम्ही कोणताही ब्राउझर यूज करू शकता. तर ब्राउझर वरती काय मेन्शन करायचंय? HTTP कारण हायपरटेक्स्ट प्रोटोकॉल यूज करतो. :2 लोकल होस्ट. लोकल होस्ट लिहिल्यानंतर पोर्ट नंबर. आपला पोर्ट नंबर काय होता? 9999 आणि एंटर करायचं. जर तुम्हाला तुमच्या व्हर्जनचं पेज समोर आलं तर तुमचा टॉमकॅट सर्व्हर सक्सेसफुली इन्स्टॉल झालाय. लक्षात येतंय? पहिल्यांदा तिकडून बॅच फाईल स्टार्टअप म्हणायची. त्याच्यानंतर इथे HTTP लोकल होस्ट पोर्ट नंबर टाकायचा आणि ते टाकल्यानंतर जर तुम्हाला ही फाईल प्रॉपरली दिसली. आता माझं 7 व्हर्जन होतं. तुमचं सपोज 8 असेल 9 असेल. तर ही अपाची टॉमकॅटची ओरिजिनल फाईल तुमच्या समोर दिसली वेब पेज तर तुमचा टॉमकॅट सर्व्हर प्रॉपरली इन्स्टॉल झालाय. नेक्स्ट आता ह्याला यूज करून झाल्यानंतर म्हणजे तुमचा प्रोग्राम झाला, आउटपुट जनरेट झालं. त्याच्यानंतर आता तुम्हाला हा सर्व्हर बंद करायचा आहे. तर बंद करण्यासाठी सॉरी इथे शटडाउन नावाची बॅश फाईल दिसते. तिला डबल क्लिक करायचं. तुमचा ऑटोमॅटिकली शटडाउन होईल. ओके, इथे दिसू शकेल लोगो गेलाय म्हणजे तुमचा सर्व्हर शटडाउन झाला. आता तर तुम्ही ओळखणार कसं तर सपोज मी ह्याला परत रिफ्रेश केलं तर इथे तुम्हाला एरर दाखवेल किंवा फाईल नॉट फाउंड असे काहीतरी मेसेज येतील. ओके, अनेबल टू कनेक्ट म्हणजे तुमचा सर्व्हर बंद पडलाय. ओके, आलंय लक्षात सर्वांच्या? हो. ओके, तर सर्व्हरच्या इन्स्टॉलेशनला कुणाला काही क्वेरीज आहेत? तुमच्यापैकी झॅम्प कोणी यूज केलाय? वॅम्प किंवा झॅम्प? येस? नाही. नाही? बरं ठीक आहे. मग नाही. मग झॅम्प आणि वॅम्प हे पण सर्व्हर्सच आहेत. पण आता कसं आहे माहिती का? आता सगळ्यांकडे लॅपटॉप अवेलेबल नाही. त्यामुळे मी जर एखादं झॅम्प सांगितलं आणि त्याच्याकडे तेवढा कॉन्फिगरेशनचा लॅपटॉप किंवा डेस्कटॉप नसेल तर तुम्हाला हे प्रोग्राम्स करता येणार नाहीत. त्यामुळे मी सिम्पल अपाचे टॉमकॅट यूज केले. हेच प्रोग्राम तुम्ही झॅम्प किंवा वॅम्प सर्व्हरवर पण करू शकता कारण अपाची टॉमकॅट हा झॅम्प आणि वॅम्प मधला सर्व्हरचाच पार्ट आहे. ठीक आहे, पण तुम्हाला सर्व्हलेट आणि JSP साठी अपाची टॉमकॅट सफिशियंट आहे. ओके, कारण सर्व्हर तुम्हाला फक्त सर्व्हर हवाय. तुम्ही कोणत्याही सर्व्हरवरती हे सर्व्हलेटचे प्रोग्राम्स इझिली एक्झिक्यूट करू शकता. मग इझी सर्व्हर हा आहे जो सध्या तुम्हाला इन्स्टॉल करायला सोपा आहे आणि तुमच्या सिलेबसमध्ये पण अपाची टॉमकॅट यूज करा असं लिहिलेलं आहे. त्यामुळे तुम्हाला हा यूज करायला काहीच प्रॉब्लेम नाही कारण तुमचे जे क्वेश्चन्स असणार आहेत ते सगळे क्वेश्चन सर्व्हलेट, JSP, हायबरनेट आणि स्प्रिंग वरती असणार आहे. त्यामुळे तिथं कुठंही सर्व्हरचा डायरेक्ट यूज होणार नाहीये. फक्त तुम्हाला एक सर्व्हर हवाय जेणेकरून तुम्ही सर्व्हर साइड स्क्रिप्टिंग करू शकता. ओके, जर ज्यांना झॅम्प किंवा वॅम्प यूज करायचा असेल तर तो पण यूज करू शकता कारण अपाची टॉमकॅट हा त्याचाच एक पार्ट आहे. ओके, ओनली 5 मिनिट्स आर देअर. प्रेझेंटी द्या. मग वाटल्यास आपण इक्लिप्स मध्ये कसा यूज करायचा ते आपण लंच ब्रेक नंतर बघूया. ओके, चॅट बॉक्स मध्ये हो. प्रेझेंटी टाकता.
हो. ओके. हो. सो सगळ्यांनी चॅट बॉक्स मध्ये प्रेझेंटी मेन्शन करा जेणेकरून ती रेकॉर्ड होईल. मयुरी, रोल नंबर लिहिलात तर बरं होईल. कारण मला अजून सगळ्यांचे रोल नंबर्स नाहीत माहित म्हणून म्हटलं. झाली देऊन सगळ्यांची प्रेझेंटी? कुणी राहिलंय? नाही मॅम, एक मिनिट. हा. ओके. मॅम, येस येस बोला ना. मॅम माझा नंबर लिहून घेता का? हो सांगा की. कारण हँग व्हायला लागलाय मोबाईल. नाही नाही सांगा सांगा. प्राजक्ता ना तुमचं नाव? रोल नंबर 2. रोल नंबर? हा, प्राजक्ता बाबर. ओके. 2. कुणी राहिलंय अजून प्रेझेंटी द्यायचं? आत्ताचं पार्ट कळालंय सगळं? हो. हो. ओके. ठीक आहे, मग आपण इथे थांबूया. लंच ब्रेक नंतर मग आपण स्टार्ट करूयात. ओके. 1:50 ला करेक्ट स्टार्ट होतंय. मी लिंक शेअर करते कारण आता ही व्हॅनिश होईल लिंक. तुम्हाला परत एकदा लिंक शेअर करते, ती लिंक जॉईन करा. ओके. So thank you all of you. We will stop here.